लाख बनते हैं, बनकर टूट भी जाते हैं। शिरडी वहीं जाते हैं जिन्हें साईं बुलाते हैं। साईं बाबा जिन्होंने हमें सिखाया है श्रद्धा और सबूरी। जो काम करो श्रद्धा पूर्वक करो, सब्र करो, फल आपको हमेशा मीठा मिलेगा। यह है शिरडी के साईं बाबा, जिनके द्वारा हमें एक ही मजहब पता है और उस मजहब का नाम है इंसानियत। एक ही धर्म, इंसानियत, और इंसानियत के नाते ही ये क्रिकेट चलता है, क्योंकि क्रिकेट में कोई धर्म नहीं होता। इसीलिए जहीर खान के विकेट के ऊपर नाचते हुए पूरे हिंदुस्तान को मैंने देखा, तो सचिन तेंदुलकर के सैकड़े के ऊपर पूरे भारत को मैंने झूमते हुए देखा। यह है क्रिकेट। तो टॉस जीता बोरखार ने और पहले गेंदबाजी करने का फैसला किया है। बोरखार की तरफ से 12th मैन आ चुके हैं हमारे कॉम्बॉक्स में। पार्थ ठाकुर और उसाडनी की तरफ से 12th मैन आ चुके हैं विनायक म्हात्रे। तो इन दोनों के साथ मेरे साथी स्कोरर, व्यावसायिक स्कोरर अब फिर से एक बार हमारे साथ जुड़ चुके हैं, मनीष चिरलेकर। इन सभी को साथ लिए मैं चलता हूं ग्राउंड के ऊपर। सुशांत सागर स्मृति ट्रॉफी 2026, राजेंद्र भगत सर, सुशांत सागर स्मृति ट्रॉफी, इनको हम याद कर रहे हैं, सुशांत और सागर को। इनके बारे में मैं यही कहना चाहूंगा, याद उन्हीं को किया जाता है, याद उन्हीं को किया जाता है जिन्होंने हमारे यादों में रहने लायक कुछ काम किया हो। तो जरूर इन्होंने हमारे यादों में रहने लायक कुछ काम किया है। उरण की जनता के यादों में रहने लायक इन्होंने काम किया, और इसीलिए सुशांत पाटिल ऑर्गेनाइज ये सुशांत सागर स्मृति ट्रॉफी 2026 पहली रात, और पहली रात का पहले दौर का यह आखिरी मैच 24 लाइव इवेंट के जरिए बोरखार की तरफ से भी लोग देख रहे होंगे, उसाडने की तरफ से भी लोग देख रहे होंगे। जिन्होंने इस चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया, लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाना ना भूलें। तो मैच की तरफ हम चलेंगे। 2 रणबांकुरे बीच मैदान पर आ चुके हैं उसाडने की तरफ से। अजय भंडारी, मुकेश मड़वी और गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे। शुभम डागी एक जबरदस्त लेफ्ट आर्म बॉलर। हाँ बिल्कुल सही कहा आपने, मुकेश मड़वी। तो देखिए 3 एम आते हैं इनके नाम में, और एक टूर्नामेंट ऑर्गेनाइज करने के लिए भी 3 एम का इस्तेमाल होना बेहद जरूरी है। मसल पावर, मैन पावर और मनी पावर, ये सब इन ऑर्गेनाइजर्स में हम देख रहे हैं। लेकिन फिलहाल पहली गेंद व्हाइट बॉल। रॉक्स्टर ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय रवी भोईर साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर जी कृपा करते त्याप्रमाणे सन्मान नैलेशजी भोईर यांनाही विनंती करेन। दोन्ही मान्यवरांचं प्रथम मी शब्द सुमनानं या निमित्तानं स्वागत करतोय। निश्चित रूप से मेहमानों का स्वागत करना ये हमारा फर्ज है, लेकिन मेहमानों का स्वागत एक क्लासिकल ड्राइव के साथ किया मुकेश मड़वी ने। अजय भंडारी ने सीधा गेंद गई लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर। 4 रन, कुल मिला के 5 बगैर नुकसान। थोड़ा देर हो चुकी थी आपको, वो कहते हैं ना देर ना हो जाए कहीं देर ना हो जाए, समय के साथ चले। नेपोलियन को जिंदगी के 2-4 पल और मिलते तो विश्व पर कब्जा कर लेते वो। और ये रिवर्स लगी तो आबाद वरना बर्बाद। हाँ ये बाएं हाथ के ही बल्लेबाज है, मुझे लगा शायद दाएं हाथ के थे, लेकिन ये जबरदस्त फ्लिक शॉट खेला उन्होंने। शॉट फाइन लेग के ऊपर से, फाइन लेग बाउंड्री के बाहर। 4 रन। लगातार 2 बाउंड्रीज, और हमारे जो मोकल साहब है मुख्य ऑर्गेनाइजर में से एक, उनका जन्मदिन 7 मार्च 2026, ये तारीख मैं नहीं भूलूंगा। 7 मार्च
शुभम हल्के हाथों से इस गेंद को खेला, बाएं के सामने बाया, 1 रन जरूर मिला। 9 रन स्कोर कार्ड, 10 रन स्कोर कार्ड के ऊपर इस सिंगल के साथ, क्योंकि पहली वाइट बॉल, उसके बाद 2 बाउंड्रीज, 1 लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर तो 1 फाइन लेग बाउंड्री के बाहर। 4 आए, विकेट के चारों तरफ खेलना जानते हैं बल्लेबाज अजय भंडारी। अब स्ट्राइकर एंड पर आ चुके हैं मुकेश मड़वी। बहुत ही बेहतरीन प्रतियोगिता ऑर्गेनाइज की है सुशांत सागर स्मृति ट्रॉफी। ये आड़ा टेढ़ा उल्टा पुल्टा खेलने की कोशिश में खुद का विकेट गंवाया बल्लेबाज मुकेश मड़वी ने। कभी कभी होता है, 12 बजे के बाद मुझे भी नींद की झपकियां जरूर आती है। ठोक दीजिए। बाउंड्री आई है और इस बाउंड्री के तहत टोटल आता हुआ 14 रन। उंगली उठ चुकी थी अंपायर की। क्लीन बोल्ड और इसी के साथ आउट होने वाले खिलाड़ी थे अनिकेत ढोपरी। बॉलीवुड के तो बाबा बने, लेकिन यहां पर उसाटने टीम, रन अच्छे हैं लेकिन विकेटें जा चुकी है उनकी। 2 विकेटें जा चुकी है उनकी। अब एक उन्हें साझेदारी की जरूरत है। टीम का टोटल 14 रन। पहले ओवर की समाप्ति के बाद नए गेंदबाज वेदांत डाकी बोरखार बनाम उसाटने। उसाटने में भी स्वर्गीय रामचंद्र मड़वी प्रतिष्ठान की जब भी प्रतियोगिता होती है कुछ ना कुछ नया लेकर आते हैं अनिल ढोपरी साहब। हॅलो, युवा मोर्चा बोरखा अध्यक्ष रामशेठ साहेबांच्या समवेत आलेले युवा कार्यकर्ते विकी गावंड यांनाही विनंती करेन की आपण ही व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे। हाँ, निश्चित रूप से मेहमानों को हम बुला रहे हैं। मेहमानों से मैं गुजारिश करना चाहूंगा विकी मड़वी साहब से कि आपको भी आना है, लेकिन ये जबरदस्त हिट है आर पार स्टेडियम बार, मिड विकेट बाउंड्री के बाहर, बाएं हाथ के बल्लेबाज अजय के बल्ले से निकलता हुआ यह बेहतरीन 6।
है जो गाना बजाया था डीजे मास्टर ने, लेकिन आज तक किसी भी 7 बजे के बाद के इंसान ने इस गाने को मना नहीं किया। टीम का टोटल 20 रन, 20 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। और अगर हमारे मोकल साहब पार्टी देंगे जन्मदिन की तो इस गाने को मैं भी ना नहीं कहूंगा। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रनों की बौछार हो रही है। फिर से एक बार लंबा हिट लगाने की कोशिश, मिसक्यूट है ये, बैक टू द बॉलर, जबरदस्त कैच। और इसी के साथ एक और विकेट का पतन। आउट होने वाले खिलाड़ी थे अजय भंडारी। डीजे मेरे तो बाल पक चुके हैं, मैं अब लगभग बूढ़ा होने की कगार पर हूं, लेकिन डीजे मास्टर अभी भी नौजवान है। टीम का टोटल 20 रन, 20 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। स्वर्गीय सुशांत सागर स्मृति ट्रॉफी 2026 में फिर से एक बार आप सभी दर्शकों का स्वागत। यहां पे देखिए रन बनते हुए नजर आ रहे हैं, लेकिन विकेटें भी जा रही है। बोरखार अगर 1-2 विकेट और निकालती है ना तो इस मैच में मजा आएगा। इस मैच में उस 2 हार का बदला लेने का उन्हें मौका मिलेगा जो स्टेटमेंट में कहा था कप्तान ने कि इन्होंने हमें 2 बार हराया है। देखिए विकेट निकालना जरूरी है, चाहे मैच 5 ओवर का हो, 50 ओवर का हो या T20। शुरुआती झटके अगर मिले ना पोजीशंस को तो मध्यक्रम अगर गड़बड़ा जाए तो जो 20 आंकड़ा बड़ा दिखाई दे रहा है अंत में वो 50 के अंदर भी हो सकता है 5 ओवर की समाप्ति के बाद। राइट आर्म ओवर द विकेट और ये एक और विकेट। एच की आवाज यहां तक। आउट होने वाले खिलाड़ी अमर भंडारी आए और चल दिए। तो चल मैं आया, ठोक डीजे। त्याचा रूबाब हाय रॉयल, त्याची हटके हाय स्टाईल। गया टीम का टोटल आ चुका है यहां पर 20 पे रुकी हुई गाड़ी है। गेंदबाज अब हैट्रिक के द्वार पर है। वेदांत डाकी हैट्रिक के द्वार पर है। क्या वो हैट्रिक हासिल करेंगे? पहले मुकाबले से अब तक हैट्रिक नहीं हुई है, शायद आज की रात की यह पहली हैट्रिक हो सकती है अगर गेंदबाज कोशिश करे तो। लेकिन वहीं बल्लेबाज उज्जवल क्या अपनी टीम उसाटने का भविष्य करेंगे? उज्जवल क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, क्या गेंद डाली है वेदांत डाकी ने। तारीफ काबिल गेंदबाजी हो रही है। 20 में रुका हुआ टोटल है ये। पहले ओवर में रन आए थे 14। इस ओवर की पहली गेंद पे छक्का आया था। 4 गेंदों में अब तक 6 रन आ चुके हैं। क्या वापसी की है बॉलर ने, तारीफ काबिल। जितने भी तारीफ की जाए ना उतनी कम है बॉलर वेदांत डाकी की। राइट आर्म ओवर द विकेट, क्या गेंदबाजी हो रही है। 2 विकेट निकाली है, 5 में 6 रन दे चुके हैं। स्ट्राइकर एंड पर इस वक्त मिडिल ऑर्डर के बल्लेबाज उज्जवल स्ट्राइकर एंड पर है। उज्जवल और वेदांत के बीच की यह जंग जारी है मैदान के बीचों बीच, जिसका नाम है मातोश्री मैदान। एक जा चुका है तो 1 से संतुष्ट, लेकिन टोटल आ चुका है 21 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। इस ओवर में अब तक 7 रन आ चुके हैं। ओवर की समाप्ति हो चुकी है। चलिए समय की बर्बादी ना हो, समय के साथ चलें हम 24 लाइव इवेंट के जरिए
रायगढ़ में एक ऐसी वेबसाइट है 24 लाइव इवेंट, मैं फख्र के साथ कह सकता हूं कि रायगढ़ ग्रामीण टूर्नामेंट में ये सबकी पसंदीदा वेबसाइट बन चुकी हैं। कई ऑर्गेनाइजेशन में हम इस टूर्नामेंट के जरिए लाइव टूर्नामेंट्स देखते हैं। संदेश पाटिल जो इनके सीईओ है काफ़ी अच्छा काम कर रहे हैं, काफ़ी मेहनत कर रहे हैं, उनके बंदे भी, विवेक हो या आज के टेक्नीशियन बंटी हो। रफ्तार रफ्तार और रफ्तार गेंदबाज शुभम डाके द्वारा। ये शायद उज्जवल स्ट्राइकर रेड पे थे। ऐसा लग रहा है जो फील्डिंग कर रही है उनके एक्सप्रेशन से स्टंप के बीच में से होके गेंद गई है, ऐसा लग रहा है। लेकिन क्रिकेट का भाई एक रूल है, जब तक बेल्स नीचे नहीं आती तब तक आउट करार नहीं दिया जाता। डॉट गेंद आई है, अंपायर भी थोड़े टेंशन में आ चुके थे इस गेंद पर, क्यों नहीं आएंगे, मैं खुद आया था, तो अंपायर तो पास में ही है। शुभम डागी जबरदस्त गेंदबाज। एक और युवा कार्यकर्ता हमारे बीच आ रहे हैं, सुशांत पाटिल साहब इस टूर्नामेंट के मुख्य ऑर्गेनाइजर, और उनके साथ अतुल ठाकुर। ये हाथ मुझे दे दे ठाकुर। टीम का टोटल 21 रन और ये 5वें विकेट का पतन। मैंने पहले ही कहा था मैच चाहे 5 ओवर का हो, 50 का हो, T20 का हो, विकेट निकालेंगे तो आपको पलड़ा भारी होने में देर नहीं लगेगी। ठोक दीजिए। राजेंद्र भगत सर, डीजे मास्टर ने माहौल बनाया है एक के बाद का, एक के बाद का जो माहौल बनना चाहिए वो माहौल उन्होंने बनाया है। बैलगाडा शौकीन हो। तत्पूर्वी ग्राम सुधारणा मंडळ बोरकारचे उपाध्यक्ष अतुलजी ठाकूर यांच्याकडनं बोरकार टीमसाठी मनपूर्वक शुभेच्छा आहेत। त्याने सुद्धा बोरकार टीम मध्ये खेळला तर खूप फायदा होईल बोरकार टीमला, कारण मगाशी पावणे म्हणून 3 षटकार त्याने मारलेत। हाँ, ये बात बिल्कुल सही कही आपने। क्या गेंदबाजी हो रही है। शुभम डाके अब अपने ही रंग में। पहले ओवर में भले ही उन्होंने 14 रन दिए और अपने स्पेल के, लेकिन इस ओवर में अब तक उन्होंने 2 गेंदें डाली, 3 गेंदें डाली, जहां पर एक डॉट थी, उसके बाद विकेट निकाला और डॉट, यानी कि अब तक 3 गेंदों में उन्होंने एक भी रन नहीं दिया। 3 गेंदों में रन नहीं दिया है, रन वहीं पे रुके हुए हैं 21। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, स्क्वायर कट के जरिए शॉर्ट पॉइंट के ऊपर गेंद को फील्ड किया गया, महज मिला सिंगल, और इससे 1 रन से बढ़ता हुआ टोटल 22 रन। विकेटें जा चुकी हैं 5 विकेटें जा चुकी हैं। 5 विकेटों के नुकसान पर उसाटने टीम 22 पे खेल रही है। थोड़ी संकट में जरूर है, लेकिन उसाटने टीम के कप्तान है अनिल ढोबरी, काफी होशियार हैं। एक बड़े हिटर को उन्होंने जरूर रखा होगा, एक बड़ा हिटर जो आखिरी 2 ओवर में आक्रमण कर सके। किती किती मला सांग, मी सांगतो। गाडीचा नंबर ना 5718। विकेट हैट्रिक के लिए बोरखार के लिए 5718 रुपए का इनाम अतुल ठाकुर इनकी तरफ से। 5718 रुपए अतुल ठाकुर इनकी तरफ से विकेट हैट्रिक के लिए आ चुका है अपनी टीम बोरखार के गेंदबाजों के लिए। फिलहाल उसाटनी टीम संकट की गहरी खाई में नजर आ रही है, लेकिन ये नसीब वाला चौवा, यहां से रन शुरू होंगे, क्योंकि लेग बाइज के तौर पर ये 4 मिले हैं और इन 4 के साथ टोटल बढ़ता हुआ 27 रन।
टोटल आ चुका है 27 रन ओवर 3 ओवर की समाप्ति के बाद 9 के औसत से 27 रन आ चुके हैं। गेंदबाज विशाल गावन राइट आर्म बॉलर है ये, 5 विकेटें जा चुकी है, लेकिन मध्यक्रम को साटने के अच्छा खेलना होगा। ये 27 जो है वो 54 बनाने होंगे। 3 ओवर में जो 27 बने हैं वो 12 गेंदों में अगर वो बनाते हैं तो 54 बनेंगे और 55 का एक उद्देश्य, एक फाइटिंग टोटल मैं कहूंगा वो रख पाएंगे बोरखार के सामने। लेकिन ये अच्छी गेंद थी आउटसाइड ऑफ स्टंप, स्ट्राइकर एंड पर थे इस वक्त जितेश मड़वी और उनके साथ अमर हिलाल। लेकिन बैटिंग टीम ने एक रिव्यू लिया है, ये बॉल बैटिंग टीम कह रही है, बल्लेबाज कह रहे हैं कि वाइड है। अंपायर ने सॉफ्ट सिग्नल में बताया है कि ये लीगल डिलीवरी है, लेकिन अब तीसरी आंख के साथ हमारे तीसरे अंपायर बताएंगे कि क्या है ये। तीसरे अंपायर और हमारी तीसरी आंख है 24 लाइव इवेंट जो हमें बताएगी दूध का दूध पानी का पानी। तीसरी आंख हमें बताएगी क्या है ये। इट्स अफेयर। तो चलिए लीगल डिलीवरी है ये, लीगल डिलीवरी की वजह से पहली गेंद डॉट आ चुकी है। 27 में रुका हुआ टोटल है। जयेश भोसले सर ने हमारा साथ दिया, लेकिन बीमारी के बाद मैं टूर्नामेंट कर रहा हूं और ये बहुत ही बढ़िया हेलीकॉप्टर, यकीनी तौर पर इस शॉट्स का मैं फैन हो चुका हूं जो शॉट लगाया है बल्लेबाज जितेश भोईर ने लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 6 रन आ गए। मैंने पीछे जाके भी देखा था कि आवाज आपकी किस तरह से पहुंच रही है, उससे अंदाजा लगाया जा सकता था कि मेरी आवाज कैसे पहुंचेगी। लेकिन छक्का खाने के बाद एक आसान सा कैच और इसी के साथ ही आउट। आवड मला ज्याची मी त्याला मास्टर वन एक बॉक्स टूर्नामेंट में कर रहा था हाल ही में। 1 मार्च को 4 बजे मेरी आवाज ही निकलनी बंद हुई थी अचानक से। मैंने सोचा बीमारी शायद मेरा आवाज लेकर चली गई, लेकिन वो सिस्टम में थोड़ी खराबी थी। टीम का टोटल 43 33। इस ओवर की गेंदें बची है 3, कुल मिला के इस सत्र की गेंदें बची है 9 गेंदें बची है। उसके बाद 30 और उसके बाद 36 गेंदें और उसके बाद घोड़े को मैच खेलना जरूरी है। 36 बोलना दे 18। जबरदस्त शो खेला गया है, गेंद हवा में है, कैच होने की संभावना और इसी के साथ ही आउट। एक और विकेट का बदन। आउट होने वाले खिलाड़ी थे धनंजय हिलाल डीजे। आवरे या ग्रुपचे एक आधारस्तंभ तथा टायगर ग्रुपचे सर्वेसर्वा आणि भोरनाथ आवरे टीमवर ज्यांचं खूप मोठं प्रेम आहे असे एक दोस्तीचे दुनियेतील राजा माणूस सन्माननीय रविभाई भोईर यांना विनंती करेन की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। सन्माननीय रविभाई भोईर, त्याप्रमाणे सन्माननीय नैलेश साहेब भोईर यांनाही विनंती करेन की आपलाही सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचा। नैलेशजी
हल्की सी अपील वहां पर हुई थी जरूर, लेकिन सिंगल पूरा किया, अच्छी के सिंगल दोनों ही बल्लेबाजों ने लेग बाई के तौर पर 34 रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं। ओवर नंबर चल रहा है चौथा। काफी अच्छी गेंदबाजी की है बोरखार ने उरण तहसील में, उनके घरेलू टाउन में मैं कहूंगा, ज्यादा लंबा नहीं होगा गांव इस ग्राउंड से। DHO सन्माननीय नैलेशजी भाईसाहेब यांचा सुद्धा स्वागत होतोय. रॉकस्टार ग्रुपचे अर्थात टायगर ग्रुपचे सर्व त्यांच्या समवेत नेहमी आपण ज्यांना पाहता असे रवी भोईर रॉकस्टार आवरे संघाचे एक आधारस्तंभ, त्यांचे इथे सन्मान झाले. मनपूर्वक या दोन्ही मान्यवरांचं सुशांत सागर ट्रॉफीच्या वतीने आम्ही आभार मानतोय. उल्टू प्रवीण दुगाडे सर. हाँ, निश्चित रूप से मेहमानों का स्वागत हम कर रहे हैं, लेकिन यहाँ पे आउट हुआ है तो डीजे मास्टर को मौका तो मिलना ही चाहिए. दो विकेटें शेष हैं अंतिम क्षणों में. अगर ये जो दो विकेटें हैं उसाड़ने की वो 15+ रन बनाते हैं तो यकीनन एक फाइटिंग टोटल हो सकता है मेरे ख्याल से, क्योंकि इस ग्राउंड के ऊपर आसानी से छक्के आ रहे हैं. पिच काफी अच्छी बनाई जा चुकी है, विकेट बिल्कुल पाटा बनाई जा चुकी है. हॅलो, श्रेयश गायकर आणि सुजय पाटील कुठे असेल त्यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. श्रेयश गायकर आणि सुजय पाटील. अमर हिलाल जिनको 5 गेंदों में रन बनाने होंगे, क्योंकि रन उतने ज्यादा नहीं बने हैं. 4 ओवर की समाप्ति के बाद 35 ही रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं. 24 गेंदों में 35 रन और गेंदों के बीच का फासला अगर देखा जाए तो महज 11 का है. ऊंचा उठाने की कोशिश, और ये क्या हुआ, बोरकार के फील्डर मानो बगीचे में टहलने के लिए आ चुके हैं. इस तरह की फील्डिंग हुई, नंबर मिले 4. उनचालीस रन स्कोरबोर्ड के ऊपर आ चुके हैं. 4 गेंदें इस ओवर की शेष हैं अभी भी. अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में जबरदस्त गेंदबाजी हो रही है गेंदबाज द्वारा. अंतिम क्षणों में जो स्लॉग ओवर है, डेथ ओवर है, जहां पर मैं मरूंगा या तो मैं मारूंगा, इस सिचुएशन में रहते हैं बल्लेबाज. या तो मुझे अपोजिशंस को विकेट देनी है या छक्का हासिल करना है, लेकिन उस सिचुएशन में अच्छी गेंदबाजी करते हुए सुमित ठाकुर. फिर से एक बार एक और अच्छी गेंद, डॉट जाती हुई गेंद. मैंने पहले मैच में कहा था इस खेल में डॉट गेंद डाले वो नायक, खेले वो खलनायक, क्योंकि इस खेल में डॉट गेंद खेलना मना है. सुशांत पाटिल साहब और मोकल साहब चर्चा करते हुए इस टूर्नामेंट के बारे में, कैसे जा रही है ये पहली रात. इस प्रतियोगिता की संस्करण 3रा ही है. उनके द्वारा पहला डे का मैच था, उसके बाद रजनी क्रिकेट और उसके बाद रजनी क्रिकेट. लेकिन क्या गेंदबाजी हो रही है बोरखार के इस बंदे की. सुमित ठाकुर तारीफ काबिल. रन संख्या वहीं पे रुकी हुई 39. जो 50 के अंदर का आंकड़ा मैंने कहा था वैसा होता हुआ नजर आ रहा है. एक ही गेंद शेष है, यहां पे छक्का आता है तो भी 45. और ये देखिए, लोग कहेंगे कमेंटेटर काली जुबान के होते हैं. मैंने कहा 39 और यहां पे छक्का आता है तो 45, और छक्का आया.
पण सन्मानाकडं व्यासपीठावर अनेक मान्यवरांची मानलेली आपण पाहत आहे. बोरखार गावचे सुपुत्र, एक युवा उद्योजक आणि क्रिकेटला धर्म मानणारे, अनेक मोठे मोठे स्पर्धेमध्ये जे नेहमी पुरस्कर्ते म्हणून ज्यांना आपण पाहिलंय असे सन्माननीय धनेश ढाकी साहेबांचे ते शुभागमन आहे. मी त्यांना विनंती करेन की आपल्या सन्मानाचा आपण या निमित्तानं स्वीकार करायचा आहे. सन्माननीय धनेश ढाकी साहेबांना विनंती करेन. एक युवा उद्योजक, क्रिकेटसाठी ज्यांचं योगदान खूप मोठ्या प्रमाणामध्ये नेहमी राहतं, असे धनेश ढाकी साहेबांना विनंती करेन की आपला सन्मान आपण या निमित्तानं संकेत म्हात्रे आणि शुभम म्हात्रे यांच्या पवित्र शुभास्ते आपण स्वीकारायचा आहे. व्यासपीठावर आपण पाहताय आमचे समालोचक मित्र, शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे सिरेदार, एक उत्तम निवेदक, उत्तम समालोचक, नाट्यकर्मी जीवन डाकी सरांचे सुपुत्र रोहनजी डाकी यांनाही विनंती करेन की आपलाही सन्मान आपण या निमित्तानं स्वीकारायचा आहे. त्याप्रमाणे सन्माननीय कुंदनजी डाकी आणि प्रतीकजी पाटील यांनाही विनंती करेन. बोरखार गावचे एक युवा व्यक्तिमत्व आहे, त्या सर्वांना विनंती करेन की आपला शुभ स्वागत या निमित्तानं आपण स्वीकारायचं आहे. जीवनजी डाकी एक थोर नाव आहे, अनेक पुरस्कार प्राप्त असणारे जे व्यक्तिमत्व, त्याचे सुपुत्र रोहनजी डाकी साहेबांचा सन्मान कुंदनजी डाकी आणि प्रतीकजी पाटील यांनाही विनंती करेन की आपलाही सन्मान स्वीकारायचा आहे. सुशांत सागर ट्रॉफीसाठी संपूर्ण या 4 रजनीमध्ये पाण्याची सोय ज्या व्यक्तिमत्वाने केलं, जल हे तो कळे या उक्तीप्रमाणे साईंचे निस्सिम भक्त एवन जोडी राजेश डुंगीकर आणि रणजित पाटील या दोघांना या 4 रजनीमध्ये पाण्याची व्यवस्था केली, त्याबद्दल सुशांत सागर ट्रॉफीच्या वतीनं आयोजक राहुलजी मोकल आणि संपूर्ण युवा मित्रमंडळांच्या वतीनं आम्ही त्यांचं आभार मानतोय. आज राहुलजी मोकल यांच्या आयुष्यामधले एक अतिशय आनंदाचा दिवस आहे, तर त्यांचा आज वाढदिवस सोहळा, अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि मात्र दुसऱ्या रजनीमध्ये त्यांचा वाढदिवस अलाहाबाद प्रमाणे अतिशय जल्लोषामध्ये अनेक पाहुणे मंडळींच्या उपस्थितीमध्ये आपण करताना पाहतोय. तो जल्लोष आपल्याला नक्की म्हणजे आजच्या रात्रीच असणार आहे, पण ती दुसरी रात्र, त्यामुळे तो पाहायला मिळेल. राहुलजी मोकल, मगाशी तुम्ही म्हटलं की पार्टी पाहिजे, अर्थात राहुलजी मोकल यांचं दुकान आहे मटणाचा, आणि गेल्या वर्षी आपण बघितलं असतील ना, एका साईडला स्टेज आणि एका साईडला हळद, पाहिजे ते खायला. आणि सुशांत पाटील असं प्रश्नच नाही. आता वातावरण ते नाही, पण उद्यापासून होईल, कारण आज संकष्टी होती ना. पोपट्या तर सांगायची गरज नसते पोपट्या, आणि आणखी काय, जल किती होतं, पेय किती होते, मच्छी मटण सगळा. पण राजेंद्र भगत, तुम्ही त्या वाटेला जाऊ नका. चांगले आहात, चांगलेच राहा. तर 45 धावा झाल्या जिंकण्यासाठी, 46 धावांची गरज आहे. महाराष्ट्रभर ज्यांचं भ्रमण होतं आणि खऱ्या अर्थानं यूट्यूबला त्यांना ऐकताना मला खरा आनंद होतो असे जयेश भोसले सर यांच्याकडे आपण जाणार आहोत दुसऱ्या सत्राकडे. चला, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. धन्यवाद प्रवीणजी दुगाडे सर, धन्यवाद राजेंद्रजी भगत सर, यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकतात. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला तुम्ही पाहताय सानिका 11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटणे आणि त्याच्या अगेन्स्ट खेळतोय. तिथे तिसाई मरुआई क्रिकेट क्लब बोरखार. लक्ष आहे या सामन्यामध्ये 46. 9 बाईक जिंकणारा अजय भंडारीची बॅट आज काही जास्तीची तळपली नाही, परंतु आज त्याची गोलंदाजी कशी राहणार याची चर्चा निश्चित होत असताना पाहायला मिळाली आहे. विथ बॅटने त्याने तितकं चांगलं प्रदर्शन केलं नाही. सुरुवात तर चांगली करून दिली होती, कळत चढवणं गरजेचं होतं. अनिकेत डोबरी स्वस्तात बाद झाला, एका मागोमाग एक फलंदाज बाद होत गेले. जिथे आपण पाहिलं अमर हिलाल वरती बॅटिंगसाठी आलेला पाहायला मिळाला होता, एका मागोमाग एक फलंदाज बाद होत जात असताना पाहायला मिळाले होते. आघाडीला आलेला मुकेशने तितकासा खेळ चांगला साकारता आलेला नाही. मुकेश मडवी, धनंजयला आज बॅटिंगसाठी वरती यावं लागलं. आज या संघाच्या तितक्या धावा पाहायला मिळाल्या नाहीत, परंतु ही बाब तितकीशी महत्वाची आहे ना की कमी धावसंख्येमध्येही सामने जिंकता येतात आणि ते जिंकून दिलेले आहेत या संघाने. गोलंदाजीचा तुपकाडा आणि बोलबाला चांगला राहिला आहे. अजय भंडारी हे ते कोड आहे ना जे सोडवता येणं अवघड आहे भल्याभल्यांना. फिरकीच्या जाळ्यामध्ये थया थया नाचवण्यासाठी जो जाणला जातो तो अजय भंडारी गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना मला मिळतोय. 9 मालिकावराच्या बाईक जिंकल्यात. आज बुरदुलची स्पर्धा गाजवली होती. बुरदुल नारायण आणि त्याच्या शेजारी असणारे हे गाव उसटणे, आणि याच गावांच्या शेजारी मग वाकळे नाही, अगदी त्याच वेळेला वडवली आहे. ही जवळपासचीच गावं आहेत. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पुन्हा एकदा सज्ज होत असताना अजय भंडारी स्ट्राईक रेंजला यावेळेला
विघ्नेश डाकीला आपण पाहत आहोत. तेजस डाकी नॉन स्ट्रायकर एंडवरती आहे. सर्वाधिक जास्त डाकी परिवार. या वेळेचा पहिला बॉल कॅच ड्रॉप. पहिल्या चेंडूवरती कॅच ड्रॉप झालाय. खर तर पहिला बॉल कबसला खेळण्याचा प्रयत्न आणि झेल इथे धरणीला दान. टेक द कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. अनेक वेळेला आपण हे प्रोव्हर्ब्स ऐकलेले आहेत आणि बोलताना समालोचकांना नेहमीच आपण पाहिलंय. पहिल्याच बॉलवरती कॅच ड्रॉप झाला. पुढचा बॉल पुन्हा एक डावेमध्ये. अजय भंडारी चेंडूच्या खाली येतोय. बोल्ड अँड कॉट. धक्का पहिला. बॅटर विघ्नेश डाकी आउट. बोरखार यांनाही विनंती करेन की आपण व्यासपीठावरची कृपा करायची आहे. बोरखार गावच्या अनेक मान्यवर खऱ्या अर्थानं शैलेशजी गावण, अतुलजी ठाकूर यांच्यावर प्रेम करणारी बरीच सारी मंडळी आहेत. कारण येणाऱ्या बेंदने ग्रुप ग्रामपंचायत निवडणूक जवळ येतोय. अनेकांचं भविष्य आजमावायचं. अनेक युवा नेते या राजकारणामध्ये आपला नशीब आजमावतील. अशा या बोरखार गावच्या अनेक राजकारणातील व्यक्तिमत्व या कार्यक्रमासाठी, या स्पर्धेसाठी आहेत. त्यामधील आशू यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरची कृपा करायची आहे. पुण्याची मिसळ, मुंबईची भेळ, आली रे आली अजय भंडारीची वेळ. वेळ बदलायला वेळ लागत नाही. विकेट मिळवली आहे त्याने. पहिल्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाला कव्हरच्या क्षेत्रामध्ये. दुसऱ्याच बॉलवरती संधी निर्माण केली आणि विकेट प्राप्त केली आहे. धक्का दिलाय. खरं तर जिथे मात्र एक महत्वाचा फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला. सोमनाथ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना बाला मिळतोय. उज्ज्वल डोपरी होता त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला, ज्याच्या हातातून कॅच ड्रॉप झाला होता. खरं तर जीवदानं मिळाले, त्याचा फायदा उचलता आला नाही. सोमनाथ ठाकूर स्ट्रायकर एंडला बाला मिळतोय. फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवणारा गोलंदाज. पुढचा चेंडू बॅक ऑफ द लेंथ वळवला होता. उसळी वेग प्रचंड या गोलंदाजाकडे. बॉलचा टप्पा स्लीप तैनात करतो. सातत्याने लेंथ मध्ये परिवर्तन करतो. मी आवर्जून उल्लेख केला होता, या 46 धावाही बनवणं सोपी गोष्ट नाही आहे. महागात पडू शकतात या धावा. कारण या गोलंदाजाकडे गोलंदाजीचा कत्तलखाना आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खुला टाकला. ड्रायव्हिंग लेन वरती होता. एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. रन्स मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या वर फरार. चौकार. आवरे संघ आपण देखील तयार राहा, जेणेकरून पुढचा सामना केवळ 3 षटकांचा राहील. आणि त्याच्या पुढची टीम आपण शशिकांत स्पोर्ट्स दिघोडे याही टीमचं लक्ष वेधेत की पुढचे सामने जे आहेत ते 3-3 षटकांचे आहेत. त्यामुळे आपण तयारच राहा. चौकार आला अजय भंडारीच्या अगेन्स्ट. बॅकफुटला ऑन साइडला फेकून दिला. फुल पॉवरफुल, वंडरफुल, डिलाइटफुल अँड सक्सेसफुल षटकार. चेंडू हे गोलंदाजाचे, पुढचे 2 चेंडू हे फलंदाजांचे. धावा येत असताना बाला मिळाल्यात. 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे. रन सातत्याने गोळा करण्यासाठी सक्षम असणारा ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. आणि सोमनाथ ठाकूर पहिला बॉल डॉट आला आणि तदनंतर चौकार षटकार. आणखीन एक उंच गेला, लांबही जाणार. धावा मिळतील का या बॉलवरती? क्षेत्ररक्षक विरुद्ध दिशेने जात असताना अमर हिलालला आपण पाहिलं. स्वतः एक चांगला उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि त्यामुळे बॉलवरती वेगाने तो पोचला. धावा मिळाल्या त्या 2. संघाची धावसंख्या 12. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 12 धावा फलकावरती बनलेल्या आहेत. येणारे 24 बॉल
आणि विजयासाठी या 46चा पाठलाग करत असताना आवश्यकता राहिली ती 34ची. 12 चेंडू 6 बॉल मध्ये बनल्यात, त्या 12 येणाऱ्या 24 बॉल 34ची गरज. मेहनतीचा डोंगर इथे उचलावा लागणार आहे, कारण धावा आपल्याकडे तितक्याशा नाही आहेत. आमदनी 98 आणि खर्चा रुपया. आज तितक्या धावा बनवता आल्या नाही, संघाला पार्टनरशिप बिल्ड झाला नाही. अजय भंडारीकडून फारशा अपेक्षा राहतात संघासाठी की तो नेहमी धावा संघाला गोळा करून देत असताना पाहायला मिळतो, परंतु अनिकेत ढोपरी पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला, दुसरा बॉल पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लुक खेळण्याचा प्रयत्नात तो त्रिफळाची बाद झालेला पाहायला मिळाला होता. महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाचे गोलंदाज महत्वाचे आहेत. अमर हिलाल गोलंदाजी मार्कवरती येत आहे. धनंजयला आपण पाहतोय, धनंजय हिलालही या संघामध्ये सातत्याने चांगलं क्रिकेट गेले अनेक वर्ष या खेळाडूने खेळलेलं पाहायला मिळालेलं आहे आणि आज त्याचाही खेळ तितकासा महत्वाचा राहणार आहे. इथे धावा रोखायचे आहेत. आता गोलंदाजीमध्ये ती कर्तबगारी आणि तो कारनामा करून दाखवा लागेल. पुढचा बॉल या मला लोअर फुल टोच होता, डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक तैनात, क्षेत्ररक्षण खराब. इंडिया गेट बनला, गेटवे ऑफ इंडिया. रन्स मिळतील पायाच्या अगदी मधोमध, चेंडू निघाला हा चौकार. ज्या वेळेला एखादी चुकी आपल्याकडून घडते ना, बॉल नेहमीच पाठलागच करत असतो एखाद्या खेळाडूचा. आता अनुज ढोपरीच्या बाबतीत तेच घडू लागलंय, उज्ज्वल ढोपरीच्या बाबतीत तेच घडू लागलंय. खरं तर यावेळेचा बॉल पुन्हा एकदा फटका फसतोय, क्षेत्ररक्षक टोच. यावेळेला कोणती चुकी केली नाहीये उज्ज्वल ढोपरीने, त्याने झेल टिपला. बॅटर दुसरा इथे होत असताना पाहायला मिळतोय तो तेजस डाकी आउट. थंडीचा महिना मास्टरना थंडीचा महिना आहे आणि रात्रीची स्पर्धा, शेकोटी पेटवणंही अलाउड नाहीये, त्यामुळे कोणी शेकोटी पेटू नका. खरं तर उरण तालुक्यामध्ये मला वाटतं सध्या स्मोकिंग व्हॅनची सर्वाधिक जास्त चर्चा आहे आणि त्या व्हॅनलाही आयोजकांनी त्या कोपऱ्यामध्ये जागा दिली आहे. रामजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून लगातार 3 बॉल 3 षटकारांसाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. षटकार चौकार येतात, जरूर विकेटी गमावल्या जातात, 2 फलंदाज बाद झाल्यात. युवराज जाकी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. धावा गोळा करावा लागणार आहेत, पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. खरं तर विकेट गमावलेल्या आहेत, 2 बॅटर आउट झाल्यात. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. 2 बलाढ्य संघ, एका बाजूला एक संघ जो ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यामधून आला, एका बाजूला ठाणे आहे, तर एका बाजूला रायगडातील उरण तालुक्यातील संघ खेळत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, काय झेल टिपलाय, धावता झेल. अवघड होती बाब आणि ती अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. उज्ज्वलने अप्रतिम झेल टिपला. बॅटर आणखीन एक आल्या असंच म्हणत बॅटर झाला आउट.
बनलेले आहेत त्या 16-16ला 3 बॅटर आउट झाल्यात नवीन फलंदाज स्वप्नील मस्कर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. स्वप्नील मस्करला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. विविध स्टॉल्स तुम्ही पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून उभे झालेले पाहायला मिळतात. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की प्रत्येक स्टॉल मालकाची जागा जी आहे ना ती निश्चितच आहे. तिथेच देण्यात आली आहे जागा. हॅट्रिकचा बॉल आकाशाला गवस निघालात. चेंडू सीमारेषेच्या बाहेर ठोकला उत्तुंग आणि आकर्षक षटकार. एंट्री झाली. ग्रेट फटका आला. थेट चेंडूने घेतली बाउंड्री लाईनची भेट असंच म्हणावं लागणार आहे. काल स्ट्रोक पाहायला मिळाला इनसाइड आउट. जिथे जागा बनवली स्वतःला ऍडजस्ट केलं आणि फेकून दिला होता षटकार. उरण तालुक्याच्या रात्रीच्या स्पर्धांच्या रजनीतल्या या स्पर्धांचे सर्वाधिक कोणत्या गोष्टीचा आनंद घेतला जात असेल त्या क्षेत्रामध्ये बॉल धाडला होता. लांब लचक फटका पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचले 22 बनलेली आहे. 46चा पाठलाग चालू आहे. पुढचा चेंडू खोलातला यावेळेला पील बॅटर आउट. कॉट बिहाइंड विकेट सॉफ्ट डिसमिसल. पुढच्या बॉलवरती सडेतोड प्रत्युत्तर दिलंय आणि फलंदाज क्रमांक 4 बाद. धक्का महत्वाचा लागत असताना पाहायला मिळाला. स्वप्नील मस्कर बाद होत असताना पाहायला मिळत आहे. एक मोठा आणि विशिष्ट आवाज जो मात्र आला होता मैदानाच्या आतून. बॉल जसा निघाला तसाच लगेचच अंपायरने हात देखील वरती केलं होतं. रोहन घरत बोकडविरा आणि अगदी त्याच वेळेला त्यांच्या साथीला प्रतीक घरत यांना तुम्ही पाहतात. जयेश पाटील आहेत त्यांच्या साथीला. जयेश पाटील यांनी आवर्जून मागे वळूनच पाहिलं. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती बनल्या त्या अर्थात 4 बाद 22 आहेत. 24ची गरज राहिली या सामन्यामध्ये. विकेट गमावल्यात आणि ही चिंतेची बाब आहे. धावा रोखणं गरजेचं आहे आणि ती करत असताना गोलंदाज अमर हिलाल एकाच षटकामध्ये 3 धक्के दिलेत त्याने. लक्ष जे मात्र सोपं राहणार नाही. आता नवीन बॅटर कॉट बिहाइंड विकेट. अनिल ढोपरी यांचं सेलिब्रेशन. लगातारच्या 2 बॉलवरती 2 सफलता. फलंदाज वेदांत डाकी आल्या पावली माघारी परतलाय. एका मागोमाग एक धक्के दिलेत. फलंदाज बाद. या षटकामध्ये 4 धक्के दिलेत अमर हिलालने आणि तब्बल मैदानाच्या आतमध्ये त्याने जरूर काय मेसेज दिलाय. हिलाड आला ना अमर हिलाल काय गोलंदाजी केली त्याने. 10 धावा खर्च केला. 4 फलंदाजांना बाद केलं. 5 फलंदाज बाद झालेत. 22 आहेत. येणारे 18 चेंडू आणि आता मात्र 24ची गरज. अनिल ढोबरी यांना तुम्ही यस्त्यांच्या पाठीमागे पाहताय. पिता आणि पुत्र एकाच सामन्यामध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. अनिल ढोबरी आणि अगदी त्याच वेळेला अनिकेत ढोबरी मैदानाच्या आतमध्ये एकाच वेळेला तुम्ही
या दोन पितापुत्रांना पाहतात. चांगलं प्रदर्शन होतंय. गोलंदाजी मार्कवरती जितेश मडवीला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. संघाकडे आणखीन एक फिरकीचा खरं तर धनंजय देखील आहे, परंतु त्याच वेळेला एकादश षटक अजय भंडारीचंही बाकी आहे आणि अजय भंडारी किंबहुना अमर इलाल. आता 2 षटक कोण टाकणार ही चॅलेंजिंग बाब आहे. उज्ज्वलने चांगले 2 झेल टिपलेले पाहायला मिळाले नाही, त्याच कारणास्तव टीम मॅच मध्ये आली. तदनंतर अनिल ढोपरी यांनी 2 कॅचेस टिपल्यात, एकाच षटकामध्ये 4 धक्के दिलेत आणि म्हणून हा प्रचंड मोठा ऊर्जेचा संचार झालेला आहे. सामना बनलाय, मॅच बनली आहे, गेम ऑन, मॅच ऑन. हा बॉल उजव्या एसीच्या बाहेर, वेग प्रचंड आहे, डोळ्याची पापणी लवते ना लवते बॉल कधी आला कधी निघून गेला हे कळलं देखील नाही. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये जितेश वेगाने टाकला होता बॉल. बॅटच्या साह्याने तितक्या धावा त्याला गोळा करता आल्या नव्हत्या पूर्वार्धामध्ये. खरं तर आता उत्तरार्धामध्ये रन्स रोखायचा, लांबवरचा रन पायद्याचा फॉलो थ्रू रिदम, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी तो करतोय. पुढचा बॉल यावेळेला उंच गेला, लांब किती जाणार, क्षेत्ररक्षक पोहोचेल का, अनुज दूर राहिला, षटकार. सहलीला म्हणत होते, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये एक हाती किल्ला लढवतोय सोमनाथ ठाकूर. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. 12 एकंदरीत 18 धावसंख्येवरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या तब्बल बनली आहे ती 28 मधले 18 या बहादराने बनवल्यात. एक हाती किल्ला लढवतोय. किती बी समोर येऊ द्यात त्यांना एकटा बास. खेळाडूला लढावत लागणार आहे धावा गोळा करण्यासाठी आणि आज त्याचाच खेळ सर्वाधिक महत्वाचा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये काही अंशी फेरबदल इथे होत असताना पाहायला मिळाल्यात. षटकारानंतर इथे सामन्यामध्ये पलटवार झाला असंच म्हणावं लागेल. 24व्या आता 18ची गरज आहे. धावा फलकावरती बनलेल्या आहेत. 46चा पाठलाग चालू आहे आणि विजयासाठी 18ची गरज. अजूनही 18ची आवश्यकता राहिली आणि अर्थात निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळालाय. यावेळेला लिडिंग एज घेतली. ही कॅच महत्वाची आहे. क्षेत्ररक्षकांनो वेगाने आला होता, दूर राहिला, धावा इथून मिळाल्यात त्या 2. महत्वाचा फलंदाज होता, त्याचा झेल सर्वाधिक महत्वाचा. आणि नो बॉल. दुष्काळात 13वा महिना, घर फिरलं की घराचे वासेही फिरतात. खूप काय घडत असताना पाहायला मिळालंय एकाच बॉलवरती, जिथे मात्र ओव्हर स्टेपिंग देखील केली आहे गोलंदाजाने. एबीपी माझाची सर्वाधिक मोठी आणि महत्वाची टॅगलाईन आहे, नेहमी एक पाऊल पुढे. आणि इथे जितेश मडवीने एक पाऊल पुढे टाकलंय का, एक सर्वाधिक मोठा प्रश्नचिन्ह उद्भवतोय. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील याच्याकडे लक्ष वेधूयात, परंतु स्वतः आयोजक म्हणूनही या अर्थात सानिया 11 स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या टीमकडे नेहमीच पाहिलं जातं. हा नो बॉल आला आणि त्यावरती धावा मिळाल्या त्या 2, एकंदरीत 3 आल्या. 15ची गरज सामन्यामध्ये राहिलेली. स्कोर कार्ड वरती 31 बनलेले आहेत. 15ची आवश्यकता आहे. 15ची गरज या सामन्यामध्ये राहिलेली पाहायला मिळते आहे. शिवभक्त पहिलवान स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसटणे या टीमला तुम्ही पाहता. पुढचा चेंडू फ्रीहिटचा बॉल, फ्रीहिटचा चेंडू वेगाने टाकला होता. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. थर्डमॅन तैनात करण्यात आलेला नाहीये. अगदी त्याच वेळेला फाईन लेग डीप मध्ये 2 थर्डमॅन आणि फाईन लेग अर्थात 38 सर्कलच्या बाहेर आहेत.
गोलंदाजी पहा ज्या वेगाने केली जाते, स्लीपी तैनात नाहीये. अनिल डोबरी यस्टनच्या पाठीमागे पाहायला मिळत आहेत. चांगल्या दर्जाचे यष्टीरक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आणि त्यांनी ज्या वेळेला चिरनेर संघ ज्या मैदानावरती खेळला, स्पर्धा जिंकला, साहिल चव्हाण जो मात्र प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा हकदार राहिला होता, हाही बॉल उसळी घेणार आणि थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. मागील चेंडू जो नो राहिला त्याच कारणास्तव धावा आल्या होत्या, तदनंतर डॉट बॉल आलेत. त्यावेळेला अनिल डोबरी सरांनी म्हणाले होते की त्याने बॉल असे मारले ना की मिळालेत नाहीत. माझ्या आयुष्यामध्ये मी असा बॅटर पाहिलाच नाही. त्याने दर्जेदार खेळ साकारला. नेक्स्ट डे मी त्या मैदानावरती जिथे मात्र स्पर्धेसाठी गेलो होतो आणि आवर्जून त्याने उल्लेख केला होता साहिल चव्हाणच्या खेळीचा. स्कोर कार्डवरती धावा स्थिरावलेली पाहायला मिळतात. त्या अर्थ आता 31 आहेत. 15ची गरात लटकट केलाय. गॅपमध्ये सुईमधून धागा अलगत काढावा त्या रीतीने मोठ्या शीताफीनं टोकला चौकार. त्याचा रुबाब हाय पुढील सामना हा 3 षटकांचा राहील. त्याचा पुढची मॅच 3 षटकांची राहणार आहे. आवरे टीम कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधू. चला रिपोर्टिंग करा. धावफलकावरती बनलेले आहेत 35, केवळ 11ची गरज. 12 चेंडू आणि 11 धावा. 12 बॉल मध्ये 5 धावा या वर्षीच्या हंगामामध्ये होताना पाहायला मिळालेल्या नाही आहेत. 12 बॉल मध्ये 5 धावा रोखणारा संघ जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमने एक सर्वाधिक मोठा कीर्तिमान प्रस्थापित केलाय या वर्षीच्या हंगामामध्ये. चला थोडी घाई होऊ द्या, त्याच्याकडे मी लक्ष वेधेन. येणारे 12 बॉल आणि 11ची गरज. सुशांत दादा पाटील साहेब यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. 12 बॉल आणि 11ची गरज. 12 चेंडू आणि 11 धावा. बारा चेंडू आणि 11ची गरज असताना गोलंदाजी मार्क वरती उज्ज्वल ढोपरीला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती तो येत असताना मला मिळतोय. खरं तर हे षटक सर्वाधिक महत्वाचं आणि निर्णायक राहील. एका बाजूला यश डाकी आणि त्याच्या साथीला सोमनाथ ठाकूर. सामना सर्वाधिक महत्वाचा आहे. किंवा हे षटक, या षटकामध्ये जर का धावा रोखल्या गेल्या किंवा विकेट गुच्छाने मिळाल्या तर पलटवार होऊ शकतो. पहिला बॉल स्लोवर वन होता, बॅकफुटला आले होते. पुल करण्याचा प्रयत्न, स्लोवर वनचा हा बॉल जो मात्र थेट शरीरावरती आढळलाय. सिंगल येते. 10ची गरज राहिली. 11 चेंडूचा खेळ शेष. विजयासाठी 10ची गरज. सानिका 11 उसाटणे आणि त्याच्या अगेन्स्ट तिसाई मरुआई क्रिकेट क्लब बोरखार या टीमला तुम्ही पाहताय. या गावाची ओळख बनला शुभम डाकी. या गावामधून येत असताना तालुक्याचं क्रिकेट, जिल्ह्याचं क्रिकेट, सध्या घडीला खुल्या गटाचं क्रिकेट हा खेळाडू गाजवतोय. आणि बोरखार गाव म्हटल्यानंतर सातत्याने त्याचं प्रदर्शन सर्वाधिक महत्वाचं राहिलंय. चांगली गोलंदाजी होती. पहिला बॉल स्लोवर वन पाहायला मिळाला. विकेटच्या शोधामध्ये निश्चित राहील उज्ज्वल ढोपरी. हा ही बॉल उसळी घेणारा यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल आलाय. येणारे 10 चेंडू आणि 10ची गरज. रन बॉल इक्वेशन सिच्युएशन ही आहे की स्कोर कार्डवरती 36 बनल्यात. बॅटर आउट झाल्यात ते 5. विकेट गमावल्या होत्या परंतु त्याच वेळेला कमबॅक चांगलं झालेलं पाहायला मिळालं. सामन्यातलं टेन्शन आणि हा सामना किती महत्वाचा आहे ना हे सातत्याने कळत आहे. कारण आपण पाहिलं धनंजयचा आवाज येतोय मैदानाच्या आतमधून. अमर काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. किंवा अगदी त्याच वेळेला अजयला आपण पाहत आहोत. चर्चा या गोष्टींची करतायत की बॉल आणि चेंडू किती निर्धाव स्वरूपाचे हाताळले जाऊ शकतात. किंवा
विकेट कशा मिळवल्या जातील याची चर्चा चालू आहे. एक षटक अद्याप बाकी आहे, जे कदाचित अजय भंडारी किंवा अमर हिलाल ही येत असताना पाहायला मिळेल. परंतु त्यासाठी धावा रोखणं गरजेचं या षटकामध्ये. 4 बॉलचा या षटकातील खेळ बाकी. यावेळेला ऑन साईडला केला होता, फ्लिक केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय क्षेत्ररक्षक. वेगाने येतोय, फेकी होईल तद्वर मात्र धावा घेण्यात आल्या. त्या एक जितेशला आपण पाहिलं वेगाने आला होता, फेकी चांगली केली त्याने, सिंगल इथून आली आहे. येणारे 9 चेंडू आणि 9ची गरज. रन बॉल इक्वेशन. हॅलो, उसाटणे संघाला विनंती आहे, कृपया पंचांचा निर्णय अंतिम आहे, या गोष्टी आमच्याकडे चालत नाही. पंच हे न्यूट्रल असण्याची दक्षता आपण घ्या. चला, सामना चालू करायचा आहे. हॅलो,
वेळ घेऊ नका, का असेल ते लवकर डिस्कस करा. आणि कुठेतरी काही गोष्टी होत असतात. आपण क्रिकेट खेळतो, कुठेतरी संयम बाळगायला पाहिजे. कधी कधी ॲडजस्टमेंट ही करावी लागत असतं. काय निर्णय आहे? चला, आयोजकांचा निर्णय आलाय. हा चेंडू डेट असेल याची नोंद घ्या. आणि बोरकार संघाला ही विनंती करेन, थोडंसं सहकार्याची अपेक्षा आहे. चला मैदान सोडा. चला आता मैदान सोडा. एक किती धावा पाहिजे जिंकायला आता? हा डेड बॉल पकड. चला, आयोजकच जवळजवळ बोरकार संघ आहे, याच्यामध्ये अर्धा बोरकार संघ आयोजक आहे. तरी कुठेतरी या गोष्टी होत असतात. जेवढा आपण शांततेमध्ये खेळाडूमध्ये खेळाल तेवढा आपण मोठे व्हाल. बोरकार संघाचं मनपूर्वक आम्ही आभार मानतोय. आम्हाला सहकार्य केलंय. बोरकार संघाचं मनाच्या अंतकरणापासून आम्ही आभार मानतोय. या निमित्तानं तेजूभाई जरा समजून घे, आपलं आयोजन आहे, जरा समजून घे. चला, डेड बॉल आहे. तेजूभाई चला खेळा. किती मनीष पाहिजे? किती? 9 चेंडू 9 धावा. 36 धावा झालेले आहेत. चला चला, सामना चालू करा. 9 चेंडू 9 धावा. पंच आज जा. 10 डेड बॉल आहे. 10 थोडी चेंडू चूक 10 झाली धावा. आमच्याकडून. 10 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. चला. पहिला चुकवला. चला, सामना सहकार्याची अपेक्षा बाळगतो आम्ही. बोरखार संघाला आम्ही विनंती करतोय, निर्णय काय होता जाऊ द्या. आम्ही तुम्हाला मनापासून विनंती करतोय. चला, नक्की बोरकर संघाचं मनापासून आम्ही आभार मानतोय. कारण क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होत असतात. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. आपण जर असेच वाद करत राहिला तर मात्र सकाळचे 10-12 वाजतील. त्यामुळं मनाच्या अंतकरणापासून सुशांत सागर ट्रॉफीच्या वतीनं आम्ही TMCC बोरकर संघाचं आभार मानतोय. आपण सहकार्य केलात. आता मात्र समीकरण आणणार 10 चेंडू आणि 10 धावा ना मनीष? 10 चेंडू आणि 10 धावा. चला, मैदान सोडा आता आणि जास्त काय वेळ काढू नका. पंचांच्या आतमध्ये पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं आम्ही बोरकार टीमचं आभार मानतोय. मनाचा मोठेपणा आपण दाखवलात. आणि ऐकूया पुन्हा एकदा जयश्री भोसले सरांना. चला, या वादामध्ये 20 ते 30 मिनिटं गेलेली आहेत. थोडी घाई करा. आयोजकांना सकाळचे 5 वाजवायचे नाही आहेत. चला, क्षेत्ररक्षण शोधून घ्या.
अरे लाईन नंतर मारा, आता घ्या चालू करा मॅच. आता कोणी ग्राउंड VA कंपनीचे मालक विकी घोडके साहेब, झाला सगळं सॉल्व. चला आपण थोडं या आता, चला घ्या लवकर घ्या. तिसाई मरोळेचा आशीर्वाद बोरखार गावावर आहे आणि तिसाई या मरोळेचं महत्त्व हे खूप मोठं आहे. त्यांची परंपरा गावामध्ये बघितलं ना जय सर, मागच्या आठवड्यामध्ये एक नाटक पाहायला मिळाली. कडेचं गाव म्हणजे बोरखार सुद्धा आहे. अशा गावाचा हा संघ आणि उसाटणे एक ठाणे अंबरनाथ परिसरामधील हा संघ, एक उरणमधील सोमनाथ ठाकूर एक जुना जाणता असा खेळाडू आहे. एक हाती किल्ला या सामन्यामध्ये लढवण्यात येणे आतापर्यंत. लहरों से डरकर नौका समुंदर पार नहीं करते और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, एक वाक्य आहे. त्या वाक्याप्रमाणे तो खेळतोय. आता येणारे 10 चेंडू 10 धावा, दुतर्फा हा सामना पाहायला मिळतोय आणि अशा क्षणी खूप साऱ्या गोष्टी होत असतात. तर पुन्हा एकदा आपण ऐकूया जयजी भोसले सरांना. 10 चेंडू आणि 10ची आवश्यकता राहिली आहे. 10 चेंडू 10 धावा. उज्ज्वल ढोपरी गोलंदाजी मार्क वर दी आहे. तर स्ट्रायकर एंडला जिथे मात्र तिसऱ्या क्रमांकावरचा बॅटर एका बाजूला सोमनाथ स्ट्रायकर एंडला आहे. 10 बॉल 10 हलक्या हाताने केलाय. स्वतः गोलंदाज चेंडूवरती वेगाने आलाय. डॉट बॉल. इथून 9 चेंडू आणि 10ची आवश्यकता. सोमनाथ आशेचं किरण म्हणलाय. सातत्याने कोऱ्याने धावा त्याने गोळा केलेल्या आहेत. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून बाला मिळालाय. धावांसाठी नेहमीच तो पुढाकार घेत असताना बाला मिळतो. हा सामना निश्चित बनेल यातही मात्र शंका नाही. 9 चेंडू आणि 10ची गरज. एका बाजूला बोरकार तर एका बाजूला तुम्ही पाहता उसाटणे. पुढचा बॉल बॅकफुटला आला, ऑन साईडला फेकून दिलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. षटकार येत असताना पाहायला मिळाला. बॅकफुटला आला. फ्रंट फूट बॅकफूट हा भेदभाव न करणारा छोट्या चणीचा परंतु मोठ्या फटक्यांसाठी आणि मोठ्या इनिंगसाठी जाणला जाणारा सोमनाथ ठाकूरच्या बॅटमधून षटकार आलाय. 4ची गरज राहिली अद्याप या सामन्यामध्ये. 4 धावा रोखायच्या आहेत. महत्वाचा सामना आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेची नियमावली आहे. धावा 4 वाढवाव्यात लागतील. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा उज्ज्वल ढोपरी सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल यावेळेला सॉफ्ट हँड ऑन साईडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन इथून घेत असताना डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. DRS. ही धाव कितपत महत्वाची आहे किंवा ही धाव एक धाव सर्वाधिक महत्वाची राहील. महत्वाचा बॅटर आहे इथे सोमनाथ ठाकूर. सर्वाधिक महत्वाचा खेळाडू आहे. रन्स मिळतील ते या बॉलवरती. 2 अर्थात बॅटर आहे नॉट आउट. 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारली आहे. 44 धावा धावफलकावरती आहेत. आता केवळ 2ची गरज. केवळ 2 धावसंख्येची आवश्यकता राहिली आहे. बोरकार संघाने मागील 2 सामन्यांच्या पराभवाचा वचपा जवळपास काढायलाच घेतलाय असंच म्हणावं लागेल. येणारे 7 बॉल आणि केवळ 2ची गरज. 7 चेंडू आणि 2 धावा. कडाक्याची आणि गुलाबीच्या थंडीमध्ये रंगणारा हा क्रिकेटचा सोहळा आणि हा सामना तुम्ही पाहतात. हाय व्होल्टेज ड्रामा आहे. थंडी पडली आहे गुलाबी परंतु गरमागरम मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुढे 2 सामने बाकी आहेत. एका बाजूला आवरा संघ खेळत असताना पाहायला मिळेल या मॅचच्या विजेत्याचा अगेन्स्ट. परंतु त्याच वेळेला त्यापुढची जी मॅच आहे जी अर्थात पाहायला मिळणारे दिघोडे संघ, जो दिघोडे संघ अजूनही जास्त आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. 2ची गरज. परफेक्ट यॉर्कर. विकेटचं पतन. महत्वाचा बॅटर सोमनाथ ठाकूर बाद. नैनों में सब बॉल आणि आता मात्र 2ची आवश्यकता.
अशा क्षणाला उसाटणे संघाला एकच दिसतो, तो फिरकीचा जादूगार. कदाचित अजय भंडारीला तुम्हाला पाहायला मिळेल या षटकामध्ये. 6 बॉल आणि आता 2ची गरज आहे. एक उपयुक्त अशी खेळी, 15 चेंडू आणि 32 धावांची खेळी साकारणारा सोमनाथ ठाकूर संघाची ही अडकलेली नौका पैलतीरी घेऊन जाण्यासाठी पुढे उभा राहिला. ज्याने धावा बनवल्या त्या 32-15 बॉल मध्ये येणारे 6 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता राहिली आहे ती केवळ 2 धावसंख्येची. गोलंदाजी मार्कवरती अजय भंडारीला पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात आलाय. हे षटक त्याच्यासाठी बनलंय आणि खरं तर या धावा रोखण्यासाठीच तो जाणला जातो. फिरकीचा जादूगार आहे, हातभर चेंडू वळवण्याची कसब आहे त्याच्याकडे. मॅच बनवेल का तो, हे पाहणं निश्चित गरजेचं राहील. फिरकीच्या जादूगाराचा वापर इथे केलाय. एक 3 डायमेन्शन प्लेयर, नो बाईक, याच आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावरती त्याने मिळवल्यात. येणारे 6 बॉल आणि 2ची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. 2 धावा तर तुम्हाला बनवणंच आहे. आणि स्ट्रायकर एंडला या वेळेला पाहायला मिळेल यश डाकी आणि शुभम डाकी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. शुभम डाकीचा नुकताच उल्लेख केला होता मी. सध्या दगडीला तालुक्याचं क्रिकेट अगदी सातत्याने त्याला आपण खेळताना पाहायला मिळालंय. जिल्ह्याचं क्रिकेट तो खेळतोय. सहा बॉल आणि 2ची गरज. त्या सामन्याचा आस्वाद घेत आहेत गुणलेखकांचे बाहुबली कांचनजी पालकर. केवाळे गाव म्हटल्यानंतर एकनाथजी माळी सरांची आठवण होते आणि ते असते तर म्हणाले असते आता रंगात आली ही मॅच. 6 बॉल 2ची गरज. 6 चेंडू आणि 2 धावा. 6 बॉल आणि 2. 6 चेंडू 2 धावा. क्षेत्ररक्षणातील दर्जा इथे वाढवलाय. 6 बॉल 2ची गरज. हा बॉल वाईड आहे, वाईड बॉल. 6 चेंडू आणि आता मात्र केवळ 1ची गरज. सामना रंगात आला होता. दोन्ही संघ सातत्याने पारडं जड होत होतं, परंतु अशा क्षणाला हा व्हाईट बॉल आलाय. येणारे 6 बॉल आणि आता मात्र 1ची गरज. शिवशक्ती कडाव संघाने ग्रामीण स्तरावरती हा विक्रम नोंदवला. 6 बॉल मध्ये 1 धाव डिफेंड केली होती. बदलापूरच्या जगन्नाथ स्मृती चषकामध्ये पुढचा बॉल. यावेळेला मात्र हा चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या पाठीमागे निघालाय. स्लिप मध्ये डॉट बॉल आलाय. 5 बॉल आणि आता मात्र केवळ 1ची गरज. 5 चेंडू आणि 1ची आवश्यकता. पहिला चेंडू तो निर्धाव स्वरूपाचा आला. याआधी अजय भंडारीने व्हाईट बॉल हाताळलाय. 5 बॉल आणि 1 धाव. एका बाजूला उसटणे तर एका बाजूला बोरखार. 2 बलाढ्य संघ आहेत. मॅच सर्वाधिक महत्वाची आहे. येणारे चेंडू राहिले ते अर्थात इथून पुढे 5. अजय भंडारी काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. शेजारी वाढवलेत यश डाकीचे. पुढचा चेंडू खुला टाकला होता. रन्स मिळेल. सामना जिंकला TMCC बोरखार या टीमने ही मॅच इथे जिंकली. TMCC बोरकार संघाचा संगणक या आवरी संघाचा हजर आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं एका हाती हा सामना आपल्या बाजूने जिंकून दिला तो TMCC बोरकार टीमचा सिनियर खेळाडू सोमनाथ ठाकूर ठरतो. या सामन्याचा सामनावीर TMCC बोरकार आणि भोरनाथ आवरे या दोन्ही संघाच्या संगणकाने यायचंच. क्वार्टर फायनल सामना असेल 3 षटकांचा. चला मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रथमतः नाणेफेक करायचे. तदनंतर आपण मॅन ऑफ द मॅचचा हा किताब देणार आहोत.